तर महिला आयोगावर कारवाई करू असा अजित पवार यांनी शब्द दिलाय। 2 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे। 3 तारखेला पोलीस स्टेशन समोर बसू। सुषमा अंधारे यांनी सरकारला इशारा दिलाय। एफआयआर नोंदवायला 8 तास वेळ लागतो। ऊसतोड मजुरांवर 2-2 मिनिटाला एफआयआर झालेत। संशयास्पद पद्धतीने गोष्टी केल्या गेल्या असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केलाय। मी 2 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये ऊसतोड कामगारांवर ज्या केसेस केलेल्या आहेत त्याच्या एफआयआर आणि त्याचे टायमिंग सांगितले होते। जसे की 3:13 एफआयआर, 3:15 एफआयआर, 3:17 एफआयआर, याचा अर्थ 2-2 मिनिटाला एक एफआयआर झालेली मी आपल्याला दाखवली। मात्र संपदा मुंडेच्या संबंधाने जी एफआयआर नोंदवण्यासाठी तिथं वेळ लागला तो अक्षरशः 8 तास एक एफआयआर नोंदवायला वेळ लागतो। कशा पद्धतीने महिला आयोगाने आमच्या बहिणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला आणि महिला आयोगावर तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कारवाई करायला हवी, यावरही त्यांनी आम्ही ती कारवाई करू असा शब्द दिलेला आहे।